हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIYs शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या मैत्रिणींना भेटले होते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर सतत चालूच होता. तेव्हा बऱ्याच मैत्रिणी आम्ही एकत्र आलो होतो आणि सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम होता की हिवाळ्यामध्ये त्यांचे केस खूप जास्ती गळत आहेत. केसांची जी डेन्सिटी आहे ती खूप अशी बारीक झालेली आहेत. हेअरफॉलमुळे त्यांचे केस खूपच पातळ असे झालेले आहेत. हिवाळ्यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफही झालेला आहे आणि इचिंगही होत असते. तर त्यांना याच्यावरती एक ऑइल बनवून हवं होतं. सगळ्यांनीच मला फोर्स केल्यामुळे मी आज हा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी बनवत आहे. तर आजचा जो व्हिडिओ बनवला आहे मी, तो एक स्पेशल ऑइल आहे, जे तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि याचा परिणाम नक्की मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे. आज आपण जे ऑइल बनवणार आहोत ते ऑइल आपण बनवत आहोत रोजमेरीपासून. रोजमेरी हे केसांच्या ग्रोथसाठी खूप छान असं एक वरदानच आहे. आणि ही रोजमेरीचे पावडर्स मिळतात, तर ते तुम्ही वापरून हे ऑइल बनवायचं आहे. जर तुमच्याकडे याचं जर झाड असेल तर अजूनच चांगलं आहे, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ऑनलाईन मागवलं आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तसंच याच्यामध्ये आपण जे काही तत्व वापरलेले आहे, जसं की मेथी दाणा. मेथी दाण्यामुळे केस आपले मुळापासून स्ट्रॉंग होतात आणि नवीन केस येण्यासाठी खूप चांगले असे फायदे होतात. कोकोनट ऑइल तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या हेअर ग्रोथसाठी कोकोनट ऑइल किती महत्त्वाचं आहे. तसंच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत लवंग. लवंग आपल्या केसांची रिग्रोथ करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. तसंच याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत ॲलोवेरा. ॲलोवेरा माझ्याकडे फ्रेश आहे, त्याच्यामुळे मी ॲलोवेरा जेल न वापरता डायरेक्टलीच ॲलोवेरा वापरत आहे. तुम्ही जेव्हाही ऑइल बनवाल तेव्हा ते थोड्या थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवा, की जेणेकरून ते खराब नाही होणार जास्त दिवस ठेवल्याने. हे सर्व जे मी काही सामग्री सांगितलेली आहे हे आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप जास्ती महत्त्वाचे आहे. आपले केस मुळापासून मजबूत करतात. याच्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल इन्फेक्शन जे आपले दूर करण्यासाठी खूप जास्ती मदत होते याच्यामुळे. रोजमेरीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे तत्व आपल्या केसांच्या रिग्रोथ होण्यासाठी मदत होते. तसंच केसांच्या मुळाला जी इचिंग होते डॅन्ड्रफमुळे तीही कमी करण्यास मदत करते. म्हणजे मेथी दाणे, पुन्हा लवंग ह्या ज्या वस्तू वापरणार आहोत, ॲलोवेरा जेल, त्याच्यामुळे डॅन्ड्रफ तर कमी होणारच आहे, पण आपल्या केसांमध्येही खूप छान असे मॉइश्चर राहणार आहे. आणि आपल्या स्कॅल्पला या थंडीमध्ये मॉइश्चर मिळणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तिथे आपल्याला मॉइश्चर जर नाही मिळालं तर डॅन्ड्रफ पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आजचं जे तेल आहे ते हेअर ग्रोथ होण्यासाठी तर आहेच, पण तसंच हे डॅन्ड्रफसाठीही आहे. तर हे ऑइल नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा याचा रिझल्ट येतो ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्या आधी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आज आपण बनवूया हे मॅजिकल ऑइल आणि याचे रिझल्ट मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला, आज जे आपण मॅजिकल ऑइल बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत ते आहे मेथी दाणा, कलौंजी, मी कांदाही घेतला आहे, ॲलोवेराची पानं बारीक कापून घेतले, कढीपत्ता घेतलेला आहे, ड्राय असला तरीही चालतो, रोजमेरीचे हे घेतलेले आहेत ड्राय लिव्स, आणि लवंग आणि तेल. तुम्हाला ज्या प्रकारे तेल बनवायचं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये तेल घ्या. मी 15 दिवसापर्यंतच हे बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंच सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये हे तेल ओतून घ्या आणि आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू या तेलामध्ये टाका. मेथीदाणे आपल्या केसांच्या मजबूतीसाठी खूप जास्ती महत्त्वाचे आहे. केसांची रिग्रोथ तर होतेच, पण केस मुळापासून खूप छान असे मजबूत होतात. कांद्यामध्ये सल्फर नावाचा एक प्रकार असतो जो आपले केस स्ट्रॉंग करण्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा ठरतो. केसांची मुळे घट्ट राहतात त्याच्यामुळे, आणि केस मजबूत झाल्याने केसांची गळती थांबते. मी याच्यामध्ये कलौंजी टाकली आहे, म्हणजे आपले केस मुळापासून काळेही होण्यास मदत होईल. रोजमेरी नवीन केस येण्यासाठी बूस्ट करतं आणि केसांच्या मुळाशी होणारी जी इचिंग आहे स्कॅल्पमध्ये ती इचिंग कमी करण्यासाठी रोजमेरी आणि लवंग खूप छान मदत करतात. तुम्ही हे सगळे पदार्थ एकत्र करून छान उकळवून घ्या.
तुम्ही बघू शकता की हे सगळं मस्त तयार झालेलं आहे आपलं हे गोल्डन ऑइल. एका सुती कापड्यामधून हे सगळं गाळून घ्या आणि तुमचं ऑइल तयार झालं आहे. या ऑइलमध्ये आपण थोडे अजून बेनिफिट्स ॲड करणार आहोत. जसं की याच्यामध्ये आपण कॅस्टर ऑइल आणि व्हिटॅमिन ई टाकणार आहोत. कॅस्टर ऑइल रिग्रोथचा खूप चांगला असा स्रोत आहे. आपले केस वाढण्यासाठी खूप छान अशी मदत करतो. मी 2 चमचे टाकले आहे आणि त्याच्यात 2 ते 3 EVNच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत. हे छान प्रकारे मिक्स करा आणि जेव्हाही तुम्ही केस धुणार असाल त्याच्या 1 दिवस आधी हे ऑइल तुमच्या केसांना लावा आणि त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघून खरंच तुम्हाला खूपच छान वाटेल. ऑइल लावताना छान प्रकारे मसाज करून लावा पूर्ण स्कॅल्पमध्ये. मुळांशी ऑइल लागल्यामुळे तिथे मॉइश्चरही छान राहतं आणि डॅन्ड्रफ होण्याची शक्यता कमी होते आणि इचिंगही कमी होतं. त्याच्यामुळे केसांच्या पूर्ण मुळांना हे ऑइल लावून छान मसाज करा आणि केसांच्या पूर्ण लेंथवरतीही लावा, जेणेकरून केसांवरती खूप छान अशी चमक येईल आणि जे स्प्लिट एंड्स आलेले असतात केसांना तेही कमी होण्यास छान अशी मदत होते. हे ऑइल तुम्ही दर आठवड्यामध्ये एकदा नक्कीच लावत जा. मस्त मसाज करून दुसऱ्या दिवशी हे केस चांगल्या शॅम्पूने तुम्ही धुवून घ्या आणि ह्याचे रिझल्ट्स नक्की मला सांगा. तर पाहिलं ना किती बेसिक वस्तू वापरून आपण हे ऑइल बनवलेलं आहे. तुम्ही थोड्याच क्वांटिटीमध्ये ऑइल बनवा, म्हणजे ऑइल खराब नाही होणार. आणि आपण जे ॲलोवेराचे पत्ते वापरलेले आहेत त्याच्यामुळे जर ऑइल जास्त दिवस राहणार नाही. त्याच्यामुळेच मी सांगते की जर नॅचरल आहे तर ते वापरा तुम्ही आणि थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवा. नॅचरल जर तुमच्याकडे रोजमेरीचे लीव्स आहेत किंवा ॲलोवेराचे पानं आहेत तर ती पानं तुम्ही जर वापरत असाल तर थोड्या क्वांटिटीमध्येच ऑइल बनवा, जेणेकरून ऑइल खराब नाही होणार. आणि जर तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये ऑइल बनवायचं असेल तर तुम्ही या ऑइलमध्ये रोजमेरीची पावडर वापरू शकता आणि ॲलोवेराचा जेलही वापरू शकता, जेणेकरून हे ऑइल तुम्ही महिनाभर वापरू शकता जास्ती क्वांटिटीमध्ये. नक्की करून बघा. हे ऑइल खूप छान आहे. तुमच्या केसांच्या रिग्रोथसाठी आणि तुमच्या स्कॅल्पसाठी खूप छान असा रिझल्ट याच्याने मिळणार आहे. वापरून बघा हे ऑइल आणि वापरल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हे ऑइल कसं वाटलं आहे. हो, पण जाण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.